ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. अधिक महिन्यात पौर्णिमा आलेली आहे. तर ही पौर्णिमा 30 मे 2026 सकाळी 11:57 सुरू होणार आहे व ही पौर्णिमा 31 मे 2026 दुपारी 2:14 असणार आहे. या दिवशी दीपदानाला अधिक महत्त्व दिले गेले आहे. तर या पौर्णिमे दिवशी आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवीची साधना करायची आहे. तर सकाळी लवकर उठून आपण भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि कुलदेवीच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर त्यांची गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करायची आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुले व तुळशीपत्रांचा अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला कमळाचे फूल आणि लाल फूल कोणतेही त्याचं अर्पण करायचं आहे. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि केशरयुक्त खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी आपण भगवान विष्णूंचा मंत्रजप करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुळशीच्या माळेने आसनावर बसून जप करावा. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा मंत्र जप करण्यासाठी ओम श्रीं लक्ष्मी देव्ये नमः या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर कुलदेवीचा मंत्र जप करण्यासाठी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेने किंवा कमळगठ्ठ्याच्या माळेने किंवा स्फटिकाच्या माळेने जप करावा. अशा प्रकारे आपण आसनावर बसून हे जप करू शकतो. त्याचबरोबर स्तोत्र पठण करण्यासाठी व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, श्री सूक्तम आणि सिद्धकुंजिका स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे. अशा प्रकारे आपल्याला या पौर्णिमे दिवशी आपल्या देवांची पूजा आणि आराधना करायची आहे. त्याचबरोबर कुलदेवीची आपल्याला या दिवशी ओटी भरायची आहे. त्याचबरोबर श्रीयंत्रावर आणि कुलदेवीच्या मूर्तीवर आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे. कुंकुमार्चन करताना ओम कुलदेव्ये नमो नमः असे म्हणत कुलदेवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकू वाहायचे आहे. अशा प्रकारे आपण पौर्णिमेच्या दिवशी या साधना करायच्या आहेत. त्याचबरोबर रात्री चंद्र उगवल्यानंतर चंद्राला तांदूळयुक्त पाण्याने अर्घ्य द्यायचे आहे आणि ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करू शकतो आणि या दिवशी आपण हवन देखील करू शकतो. हे हवन आपण 99 मंत्राने करू शकतो. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असे म्हणत आपण यामध्ये आहुती देऊ शकतो. या दिवशी जमल्यास आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण देखील करायचे आहे. अशा प्रकारे या सर्व साधना आपण या पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो. तर याची झालेली साधना मी भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमः शिवाय.